शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीनवूड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 10 फेब्रुवारी 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. मित्रांनो, कापूस बाजारभाव आज पुन्हा एकदा मंदीमध्ये सापडलेत आणि आज पुन्हा एकदा मार्केट रिव्हर्स आहे. तर नक्की काय परिस्थिती आहे आजची आणि पुढे काय परिस्थिती असू शकते, थोडक्यात जाणून घेऊयात. मित्रांनो, तुम्हाला जर कापूस बाजारभाव अचूक जाणून घ्यायचे असेल तर आजच आपल्या ग्रीनवूड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला मार्केट हे मंदीमध्ये चालू आहे आणि हे मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला काही काळासाठी मंदी ही पाहायला मिळणार आहे. तर आता जवळजवळ ₹400 कमी होऊन मार्केटमध्ये जवळजवळ आता जो गठन दर आहे हा ₹54,000 झालेला आहे. अर्थात मार्केट 55,500 वरून आता 54,000 झाले. ₹1,500 जवळजवळ गठनमध्ये या गेली 10 ते 12 दिवसामध्ये तुटलेत. थोडक्यात जो काही अमेरिकेकडून येणारा माल जो आहे हा झिरो GSTवर पुन्हा सुरू झाला आहे. यामुळे मार्केटमध्ये हे सावट आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि मी त्याही वेळेस तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की शक्यतो कापूस विक्री करा, थांबू नका, जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही, कारण भाव जास्त वाढणार नाहीत. तर आता ₹54,000 झाल्यामुळं रेट बऱ्यापैकी तुटलेले आहेत आणि अजूनही तुटू शकतात. तर गठनचा जो दर आहे ₹54,000 नुसार जर आपण स्थानिक बाजारपेठ जर पाहिली तर सर्वसाधारण ₹6,800 पर्यंत आता हे दर आलेले आहेत. 6,700, 6,800, 6,900. जर आपण जिनिंगचा विचार केला तर ज्या तालुका ठिकाणच्या जिनिंग आहेत किंवा ज्या मीडियम जिनिंग आहेत तर अशा जिनिंगमध्ये सर्वसाधारण दर आपल्याला पाहायला मिळतील 7,100, 7,200, बस याच्या पलीकडे पाहायला मिळणार नाहीत. आणि ज्या अतिशय मोठ्या जिनिंग आहेत ज्यामध्ये यवतमाळ बाजार समिती असेल किंवा मानवत बाजार समिती असेल, हिंगणघाट बाजार समिती असेल, वर्धा असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतील सर्वसाधारण 7,400, 7,500 रुपये. आणि एकमेव बाजारपेठ आहे ज्यामध्ये सगळ्यात जास्त रेट आपल्याला पाहायला मिळतील ती आहे अकोट बाजार समिती. तर तिथे आपल्याला 7,600, 7,700 दर मात्र पाहायला मिळतील. या पलीकडे दर जाण्याची शक्यता सध्या तरी नाही, कारण गठन दर पूर्णतः उतरलेला आहे आणि अजूनही उतरेल. जवळजवळ 54,000, 54,500 हा दर आता राहण्याची शक्यता आहे, कारण याच्यामध्ये आणखी GSTचा घोळ लागू झाला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आता शेतकऱ्यांवर टांगती तलवार ही पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो, मी मागेही सांगितलं होतं की सर्वसाधारण 54,500च्या पुढे मार्केट आहे, तर तुम्ही हाच जास्त दर पकडून चला आणि यामध्येच विक्री करा. तर सर्वसाधारण दर आणखी याच्यामध्ये तेजी आली तर साधारण ₹500-600 तेजी येईल, परंतु त्यासाठी वेळ लागणार आहे. तर आता तुम्ही विक्री केला नसेल तर एकतर तुम्ही आताही विक्री करू शकता किंवा अजून थोडी वाट पाहून मग विक्री करू शकता. बाकी बाजारभाव वाढण्याचे चान्सेस आणखी त्याच्यामध्ये कमी आहेत, कारण गठन कमी आहे. येणाऱ्या मालाला GST बिलकुल नाही आहे. 0% GSTमधून आयात होतो आहे. त्यामुळे कापसावर देखील बऱ्यापैकी टांगती तलवार ही शेतकऱ्यांसाठी असणार आहे. त्यामुळं विचारपूर्वक निर्णय घ्या मित्रांनो. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या ग्रीनवूड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. धन्यवाद.